मॅच क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. जर आपण पाहिलं तर सागरप्पा किंग 11 मलठण या संघाने पहिली मॅच गमावलेली आहे, तर त्यांना ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आलेत. यस सर, आपलं स्वागत आहे. निलेश शिंगवणे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती उलटा पुलटा चेंडूला खेळून काढलाय. स्विच हिटचा देखना फटका सीमा रेषा पार भर उन्हामध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय. 4 4 4 4 4 4 चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. थोड्या वेळासाठी तुम्हाला गाणं वाजवण्याची संधी मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार तर आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती अप्पर कट टकाटक पटापट इथे पाहायला मिळतोय. अप्पर कट येतोय चौकार. 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8. छत्रपती वॉरियर शिरूर हा संघ पहिल्या मॅच मध्ये दिमाखामध्ये विजय मिळवला. आता ही दुसरी मॅच, दुसरी लढत. दुसऱ्या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात अशी करा, दमदार असरदार योग्य पद्धतीने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे बॅटिंग टीम प्रामुख्याने प्रवीण आणि त्याचबरोबर सनी संघाचे संघनायक आहे. बघा, कर्णधारच असा हवा. सुरुवात आपल्यापासूनच आणि शेवटही आपणच, त्याशिवाय कर्णधार हे पद शोभत नाही. आणि सनी यांची हीच खासियत आहे. टॉस गमावला, बॅटिंग आली, स्वतः बॅटिंगला आलेत. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बघा, ज्या वेळेस तुम्ही शफल होताना त्यावेळेस पहिली नाही तर दुसरी लाईन, टप्पा पडल्यानंतर त्या लाईनीच्या बाहेर चेंडू गेला पाहिजे. पंच हुशार आहेत, फार अनुभवी आहेत, संपूर्ण देशभर आहे यांची कारकिर्दी आपण पाहिली आहे. इथे मात्र बॅटची एज आणि सनी यांचा संपलाय खेळ. पहिला बॅटर सिल्वर डकची शिकार सनी. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॅटर जर आपण पाहिला तर सनी इथे संघाचे संघनायक बाद होत आहेत. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे युद्ध आपण पाहिलं. निलेश शिंगवले यांनी अप्रतिम अशा चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक रोटेक. त्यानंतर सनी स्ट्राईकला येत आहेत. पहिला चेंडू डॉट आणि लगेचच पुढच्या चेंडू इथे बॅटची एज लागत असताना यशनच्या मागे चांगला झेल टिपला जातोय. 9 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत गणेश. पुढचा चेंडू इथं देखील स्क्वेअर कट आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू अगदी समोरच्या भिंतीला त्या ठिकाणी आदळतोय. खऱ्या अर्थाने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर वेगवेगळ्या दाटणीचे फटके वारंवार बॅटर खेळतात. कधी डील स्कूप आहेत, कट शॉट आहेत, पॅडल स्वीप आहेत, त्याचबरोबर कव्हर ड्राईव्ह आहे, स्क्वेअर कट आहेत, त्याचबरोबर स्लॉप हिट आहेत, स्विच हिट आहेत. परंतु जो प्रॉपर शॉट आहे, जो इनसाइड आउट आपण स्क्वेअर कटचा फटका पाहिला, अगदी पुस्तकी फटका आणि त्या दरम्यान मिळते ती सिंगल.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज बाळा शिंदे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी पॉवर प्ले मध्ये दुसरं. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, हलकासा कट. त्यानंतर चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने गेला अलॉंग दी कार्पेट. सिंगल वेगात दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय, ते माननीय श्री गौरीशंकर शेठ शरणार्थी उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर अंपायरचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय, ते माननीय श्री अमोल शेठ लुनिया यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं स्वागत. आणि स्वागत इथे आपण पाहिलं तर वा, काय अफलातून क्षेत्ररक्षण आहे. अफलातून कोण आहे? साहिल पवार. मी मगाशी सांगितलं या खेळाडूबद्दल, नावच आहे पवार म्हटल्यानंतर पावर. उरता साहिल आपण पाहिलं मैदानामध्ये. चित्याची चपळाई, हरणाची गती, आणि अगदी चेंडूवरती झडप मारून चेंडू अडवला आणि संघासाठी 2 धावा इथे वाचवल्या. त्याच दरम्यान आपण पाहतोय निखिलजी नवले यांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सिंगल मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये साधारणतः 10 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. आमच्या स्कोररच्या भूमिकेने प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शिरूर आणि या संपूर्ण भागातील एक दिग्गज समालोचक दत्ता पवार सर ऍज अ सिनियर आहेत आमचे, ते देखील आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचा आवाज देखील आपल्याला काही मॅचेस मध्ये ऐकायला मिळेल. एक दमदार आवाज, म्हणजे क्रिकेटचं खरं ज्ञान आमच्यापेक्षा फार सिनियर आहेत. त्यांचा आवाज आपल्या भेटीला येईलच. त्यांचा देखील मनपूर्वक असे आभार. इथे देखील इनसाइड आउटचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा साहिल पवार टिपतोय झेल. बॅटरचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर प्रवीण बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. विकेटचं पतन होत आहे. दुसरं षटक मैदानामध्ये अजूनही सुरू आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 15 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बॅटर नेम नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत योगेश बागुल नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पाहूया योगेश कशा पद्धतीने इथे धावांना आकार देण्याचं काम करतात. परंतु गोलंदाज बाळा शिंदे अप्रतिम अशी गोलंदाजी इथे साकारतायत. इथे देखील वा, भन्नाट वेगामध्ये चेंडू अगदी वेगात येऊन इथे शरीराचा वेध. परंतु बघा, कधी कधी जो कॉल आहे ना, तो कॉल ऐकून फेकी करणं किती गरजेचं असतं. कदाचित नॉन स्ट्राईक एंड वरती जर का ही फेकी झाली असती तर बॅटर कदाचित इथे धावबाद झाला असते. परंतु जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. तुम्हाला 100% मैदानामध्ये लक्ष द्यावं लागतं. कधी चेंडू आपल्याकडे येईल सांगता येत नाही. कधी चेंडू उसळी घेईल, कधी खाली राहील सांगता येत नाही. अनिश्चितता या खेळामध्ये भरपूर आहे. निश्चित काहीच नाहीये. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 15 वरती अगदी तंबू ठोकून उभी आहे. 15 वरती जवळपासचे 2 चेंडू, एकामध्ये विकेट आणि एक चेंडू आताचा डॉट आहे. 2 षटक इथे आपण पाहतोय. दुसरं षटक मैदानामध्ये जे सुरू आहे. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वा, काय गोलंदाजी आहे. अफलातून, अविश्वसनीय, कमालीची गोलंदाजी. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात बाळा शिंदे यांनी आणि एक बॅटर देखील बाद केलाय. चांगलं कमबॅक या संघाला गरजेचं आहे. कारण जो संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत होताना आपण पाहिलाय, त्या संघाला इथे विजय प्राप्त करणं फार गरजेचं आहे.
जर स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक मॅच ही फायनल मॅच प्रमाणेच खेळावी लागेल. लीग मॅच आहे, एखादी गेली तर काय हरकत आहे? हरकत नंतर तुम्हाला तिथे मैदानाच्या बाहेर घेऊन येईल. जर जिंकला, चांगली हरकत असेल तर तुम्हाला बरकत मिळेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज साहिल पवार. पुन्हा एकदा पवार. पाहूया काय कमालीची गोलंदाजी होते. पहिला चेंडू, वा ज्याप्रमाणे गाणं वाजलं ना, झापूक झुपूक झापूक झुपूक गोलीगत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट, निर्धाव. अप्रतिम सुरुवात साहिल पवार. दमदार, असरदार साहिल पवार. पहिला चेंडू डॉट. सुरुवात तर चांगली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन्स. इथे देखील चांगला फटका खेळून काढलाय. पायडिश लॉंग ऑफच्या दिशेने शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडूने त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. त्या दरम्यान आपण पाहिलं तर सिंगल मिळते. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते 2 गडी बाद 16. लॉस ऑफ 2 आफ्टर 2. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. चेंडू सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. तिसरा विकेटचं होईल पतन. योगेश होतील बाद. तिसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. रॉयल ट्रॉफी 2024 देखणं आणि सुंदर असं आयोजन नियोजन. 3 तालुक्यातील खेळाडू एकत्रित येऊन या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आयोजकांचं खऱ्या अर्थाने फार कौतुक करावं लागेल, कारण ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या मैदानामध्ये या रॉयल ट्रॉफी दरम्यान आपल्याला संपन्न करताना पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं. मगाशीच पहिल्या पर्वाविषयीची माहिती दिली की 2 गाव 1 टीम या अनुषंगाने ही ट्रॉफी खेळवली गेली. परंतु या पर्वामध्ये 3 तालुके आणि त्यामध्ये एक चॉईस प्लेयर आणि एक ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू. इथे हेलिकॉप्टर धनंजय बिनताडे. बॅटर वेगात फिरवली, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू हातातून निसटला. फंबल आणि दुहेरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. थोडीशी गडबड झाली. बघा, एखादा आयकॉन खेळाडू आहे, आयकॉन खेळाडूकडून चूक झाली, कोणी काहीही बोलत नाही. आणि जर का एखाद्या संघातील दुसऱ्या खेळाडूने चेंडू सोडला की मात्र त्याचं काही खरं नाही. बरोबर आहे का नाही? पटलं पाहिजे. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, परंतु या चेंडूसाठी मला वाटतं धनंजय बिनताडे तयारच नव्हते. कारण या अगोदरची जी गोलंदाजी साहिल पवार यांची आपण पाहिली तर अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर आणि खोलवर टप्प्याची चेंडू होती. इथे लोअर फुलटॉस आणि याच चेंडूसाठी मला वाटतं धनंजय बिनताडे तयार नव्हते. जर तयार असते तर चेंडू बिल्डिंगच्या पलीकडे षटकारासाठी गेला असता. पंचांकडे दाद मागितली की इथे भीमर, परंतु अमर साठे सर कळवता इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा यू मिस, आय डेफिनेटली हिट. होईल दांडीगुल. चौथा बॅटर इथे आपण पाहतोय बाद 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. इथे मात्र फार मोठी पडझड होते आणि या पडझडीतून सावरावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जरी विजय प्राप्त केला तरी सुद्धा प्रत्येक मॅच किती महत्वाची आहे. जरी पहिली मॅच गमावली तरी दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक करणं किती गरजेचं आहे. इथे संघाने तर केलंय. गोलंदाजी करणारी टीम जर आपण पाहिले तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करते. सागर अण्णा किंग्स 11 मलठण या संघाने चांगलं कमबॅक केलं असं मी म्हणेल. सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचं काम केलंय, कारण 4 बॅटर बाद केलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 19. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे.
आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केल्यात, 4 धावा खर्च केल्यात. सर दोन्ही पंच मला वाटतं ज्या वेळेस विकेट गेली त्याच वेळेस 6 बॉल झालते. डॉट, सिंगल, विकेट, 2, 1 विकेट आणि आताचा डॉट. चला आता ते विषय संपून टाका. इथे स्कोररने कळवलंय की जो एक चेंडू इथे लिहिला गेला नव्हता तो लिहिला गेलाय आणि ओव्हर झाली आहे. आता ओव्हर झालेली आहे. चला गोळा होऊ नका, पटपट खेळा. पंच चला. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा. 3 षटकानंतर 20. चला पटपट खेळा प्लीज. अजून यानंतर 2 मॅचेस आहेत. 3 वाजलेत. 5 वाजता पूर्ण अंधार पडतो असं कळलंय, परंतु ते आपल्याला बघायचं नाहीये. थोडस पटपट खेळा. इथे वाह काय झेल टिपलाय. अफलातून झेल. सुंदर यष्टिरक्षण. टिपला जातोय झेल. 5वा बॅटर मला वाटतं इथे बाद होत आहेत. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला डावखर शैलीचे शहाजी मोरे इथे बाद होत आहेत आणि मला वाटतं वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती 0चा चष्मा परिधान करून बॅटर बाद. धन्यवाद. सुमधुर संगीतानंतर ट्रान्स नंतर पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय आपण, कारण विकेट गेल्यानंतर चौकार षटकारानंतर आपण एक सुंदर ट्रान्स देखील ऐकतोय. ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य केलंय आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा सुशोभित करण्यामागे त्या सर्वच मान्यवरांनी जे योगदान दिलंय त्यांचं संगीतामार्फत देखील आपण कौतुक करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अतुल पहिला चेंडू इथे आपण पाहिलं तर अगदी वेगात शरीराचा वेध घेतोय. टेनिस बॉल जरी शरीरावरती आदळल्यानंतर जो स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला येतोय नाही का, हा देखील चेंडू दुखापत करू शकतो. बहुतेक वेळा आपण बघितलेलं आहे. इथे देखील शरीराचा वेध. चेंडू डॉट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डॉंगनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट इथे खेळून काढलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आले. त्यानंतर चौकार किंवा षटकार आलाच नाही. आता हे 4थं षटक सुरू आहे. ते जी गॅलरी आहे त्या गॅलरीचे इथे जे खालती ते हिरवं कापड ते उचकटू नका. धन्यवाद. इथे देखील वा चांगला चेंडू हाताळलाय. फुलर लेनचा शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. धनंजय भिंताडे यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. याचा आयकॉन आहेत ते. एका धावेने इथे डाव सावरण्याचं काम करतायत. धावसंख्या होते ती 22 धावा. 4थं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. नंतर चौकार षटकार दिसला नाही, कारण गोलंदाजी तेवढी तिखट आहे. पुन्हा एकदा काय गोलंदाजी इथे सुरू आहे. वा बाळा शिंदे. ज्याप्रमाणे कोल्हापूरची तिखट मिरची असते ना, त्याचप्रमाणे ही गोलंदाजी अगदी तिखट आहे. त्यापेक्षा जास्तही असेल, कारण फलंदाजांना तो तिखटपणा सुचवत नाहीये. मोठा फटका खेळता येत नाहीये. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्यात आलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. इथे चेंडू डॉट.
4 षटकामध्ये फक्त 22 धावा. काय कमबॅक केलंय संघाने, संपूर्ण संघाने केलेला सुरेख कमबॅक आहे. पहिल्या मॅच मध्ये राजू पाटे शून्यावरती बाद झाला. त्यानंतर जी पडझड आपण पाहिली, निलेश इंगवले देखील स्वस्तात बाद झाला. त्यामुळे धावसंख्या कुठेतरी कमी होताना आपण पाहिली. त्यामध्ये बाळा शिंदे यांच्या 34 धावा होत्या. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना, तर बाळा शिंदे यांनी केलेली अफलातून गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 5 आणि या षटकामध्ये फक्त 2 आणि विकेट प्राप्त केल्या त्या देखील 2. 7 धावा खर्च करून फक्त 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. वेल बोल्ड बाळा शिंदे. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण तर पार पाडलेली आहे. आता उरलेली कामं बाकीच्या खेळाडूंनी करायची आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा साहिल पवार. राजू पाटे सर, तुमच्या मागे जी गॅलरी आहे ना, ते बघा, ते उचकटून बघतात. त्यांना सांगा तो पडदा खाली करा. इथे आयोजकांनी सांगितलंय वरती येऊन बसा. ते पडदा फाटला गेला तर काही एक अर्थ राहणार नाही. वा, फटका मारल्यानंतरच बॅटरला एवढा कॉन्फिडन्स आहे की तो पळायला देखील नाही. 1 बाउंड चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. फार वेळानंतर हा चौकार आहे 4 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती साहिल पवार वरती आक्रमण चढवलंय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26-26. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडूने उंची तर गाठली आहे, लांबी मात्र गाठता आली नाही. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बॅटर क्रमांक 6 धनंजय बिनताडे ऍज आयकॉन झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धनंजय यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. सुशील सुर्वे. आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे. 5वं षटक आहे. अजूनही 10 चेंडू जवळपास शिल्लक आहेत. 10 मध्ये कमीत कमी चौकार षटकार इथे खेळावे लागतील. धावा बनवाव्याच लागतील. आता जी टॉप ऑर्डर आहे ती कॉलॅप्स झाली, मिडल ऑर्डर कॉलॅप्स झाली. आता इथे जर आपण पाहिले तर अगदीच गोलंदाज मला वाटतं जवळपास इथे बॅटिंग साठी आलेत आणि त्यांच्यावरती जबाबदारी असेल. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. आल्या एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहेत. राजू पाटे आता मात्र चुकी करणार नाही. चेंडू अडवला जाईल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. राजू पाटे नुकतीच झालेली एबी ट्रॉफी पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त. 27 धाव्यांची गरज होती. 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. इथे देखील लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय वायडिश आणि इथे क्षेत्ररक्षकांची गडबड. एका खेळाडूने दिलेली हुलकावणी दुसऱ्याला कळलं नाही आणि चेंडू हातातून निसटून सीमारेषा पार होतोय फरार. येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर या चौकारानंतर होते ती 31. नशिबाची साथ मिळाली आहे. चौकार तर आलाय. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. काय गोलंदाजी केली साहिलने. वा, अफलातून. बघा, ज्या वेळेस गरज लागते ना त्या वेळेस साहिल पवार नावाचं वादळ इथे मैदानामध्ये येतंय. ज्या वेळेस गरज आहे संघाला गोलंदाजीची त्यावेळेस वैयक्तिक दुसरं षटक इथे साहिल पवार हाताळतोय. धावसंख्या होते ती 32. 5वं षटक सुरू आहे. 32 धावा झाल्यात.
सुशील सुर्वेंचे जे चाहते आहेत ते डगआउट मधून आवाजच देत आहेत. तुम्ही कॅमेरामन देखील आमचं चांगलं काम करतायत. इथे देखील वा, असा खेळ पाहिजे. जे प्रेक्षकांनी मागितलं ते लगेच बॅटरनी दिलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. दाखवत आहे का? धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. सुशील मला वाटतं सुशील सुर्वे यांचं जे डगआउट आहे, जे डगआउट मध्ये त्यांचे मित्र आहेत, आमचे कॅमेरामन तुमच्याकडे फोकस करतायत. फक्त एकदा चेअर करा आणि सुशीलला आवाज द्या. आम्ही मुख्य स्क्रीन वरती तुम्हाला पाहतोय. असं पाठिंबा पाहिजे, खंबीर पाठिंबा. फक्त लढ म्हणा, इथे लढायला तयार आहे सुशील. जे प्रेक्षकांनी मागितलं ना, सुशील फक्त मार, इथे मारून दाखवलाय. षटकार. बोला तो बोला और करके भी दिखाया. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर या इनिंग मधला पहिला षटकार आहे जो सुशीलच्या बॅट मधून येतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 38 धावा. अंतिम षटक. इथे देखील चेंडू हवेत आणि त्या दरम्यान बॅटर बाद होतोय. आता एका बाजूने आपण पाहिलं तर सुशीलच्या बॅट मधून षटकार आलाय, म्हणजे जो येईल बॅटर त्याने सुशीलला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी द्यावी. बॅटर इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. सागर गावठे जर का बॅटिंगला आले तर ही जी संपूर्ण मित्र परिवार आहे ना, साईराम मित्र परिवार, हा सगळा परिवार त्यांच्या बॅटिंगसाठी आतुर आहे. कधी मैदानात येत आहेत आणि कधी चौकार षटकार खेळून काढतायत. सागर गावठे यांना विनंती आहे की आपण बॅटिंगला या, आपल्या चाहत्यांना नाराज करू नका. इथे फुल टॉस. आल्या आल्या दे घुमाके. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. वाघांची दाड फोडलाय पहाड. येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. ज्या वेळेस चेंडू हरवेल ना त्यावेळेस नवीन चेंडू आहे. बॉल गेला की नवीन चेंडू आहे, जुना नाही. आपल्या आयोजकांनी एवढा खर्च केलाय, जुने चेंडू वापरायचे नाहीत म्हणले ते, फक्त नवीन. गेला की नवीन. मी तुम्हाला मागाशी सांगितलं क्रिकेट म्हणजे व्यवसाय. व्यवसायाचं रूप आलेलं आहे क्रिकेटला. इथे जेवढी दिग्गज मंडळी बसली आहेत ज्यांनी कित्येक दशकं गाजवलेली आहेत, एका चेंडूवरती ते 2-2, 3-3 दिवस खेळायचे. जो हरवला तर शोधायचे, पण तोच चेंडू असायचा. परत चेंडूला पैसे नसायचे. आणि एकच बॅट रनिंगला जर म्हटलं तर एखाद्या झाडाची फांदी असायची. बरोबर का नाही? आता क्रिकेटला व्यवसायाचं रूप आलंय. आता एक नवीन गेला दुसरा मिळेल, दुसरा गेला तिसरा. इथे डझनाने चेंडू आहेत आणि एक बॅट नाही, प्रत्येक बॅटरकडे एक एक बॅट. 11 बॅटी अजूनही डगआउट मध्ये आहेत. त्यामुळे क्रिकेटला व्यवसायाचं रूप आलंय. चला, षटकारानंतर पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. धावसंख्या होते ती 44. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल हवाई सफर. सिक्सर. 6 धावा. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. जी अपेक्षा होती ना सागर गावठे यांच्या बॅटची, ती अपेक्षा इथे भागवली जाते. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेलाची संधी आहे. झेल होईल का? दोन्ही खेळाडू एकमेकांबरोबर. इथे शेवटला टिपला. इथे बॅटर बाद आहे, परंतु 2 षटकार तर मारलेत. आता सागर गावठेच मला वाटते येतील का हा प्रश्नचिन्ह आहे. आले तरी सुद्धा संपूर्ण मित्र परिवार खुश होईल. सगळेजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत, काही तर उभे राहत आहेत.
नाही बघा सगळे आपण जर मुख्य स्क्रीनवरती जर पाहिलं असाल अगदी व्यासपीठ अगदी उभं राहिलं होतं परंतु अजूनही प्रतीक्षेतच आहे. आपली जेवढे जागेवरून जेवढे उठलेत ते आपापल्या जागेवरती पुन्हा एकदा बसलेत. काहीसे नर्वस आहेत परंतु हरकत नाही. किती चेंडू शिल्लक आहेत अजून? 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर अजूनही एक विकेट शिल्लक आहे. 9 आउट झालेत. किती? 8 आउट झालेत. आता पाहूया हे 2 चेंडू काय करतील. इथे देखील एकच धाव घेण्याचा प्रयत्न असेल कारण इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि पुन्हा एकदा डगआउट मधून आवाज येईल का आपल्या चाहत्या खेळाडूसाठी? पुन्हा एकदा अरे वा, सूर्य काहीतरी मावळला म्हणतायत. पाहूया. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली आहे. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीचा प्रयत्न इथे धावबाद आहे. हरकत नाही, सिंगल मिळते. धावसंख्येचा जर आलेख आपण पाहिला तर 50 पार गेलाय. 52 झाल्यात. 53 धावींची गरज आहे आणि या 53 धावा इथे बनवणं फार गरजेचं देखील असणार आहे. जी पडझड झाली त्यामधून सावरत असताना निर्णायक 6 षटकांमध्ये सन्मानात्मक धावसंख्या, एक फायटिंग स्कोर इथे जेमतेम उभा केलाय. तर पाहूया या धावींचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. तर नेक्स्ट मॅचचा कॉल देखील आपण इथे करतोय. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये या ठिकाणी खेळवली जाईल. गोकुळ शेठ काकडे यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत. अभय स्मॅशर्स 11 ए डॉट मॅच क्रमांक 5 चा टॉस आपण लगेच करतोय. चला चला पटपट चला धनंजय सर, चला पटपट चला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिला डाव इथे संपुष्टात येतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जाईल आणि पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत प्रवीण गायकवाड सर. दमदार असरदार आवाज, प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईने माहिती आणि त्याचबरोबर खेळाडूंना ऍज अ पॉवर देण्याचं काम आमचे सहसमालोचक या ठिकाणी करतायत. पुन्हा एकदा मी त्यांना दुसऱ्या डावासाठी आमंत्रित करेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा रॉयल ट्रॉफी 2024. दुसरं पर्व त्यातच सर्व. पाहत राहा याच मैदानामध्ये, याची देही याची डोळा. धन्यवाद. तुम्ही पाहतायत रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी
2024 चा थरार एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एका बाजूला छत्रपती या वॉरियर शिरूर ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सन्माननीय नटराज सातव, नटराज डेव्हलपर्स व सन्माननीय सागरदादा सातपुते, सरपंच बाभुळसर खुर्द यांच्या मालकीची टीम आहे छत्रपती वॉरियर्स. तर दुसऱ्या बाजूला सागर आप्पा किंग मलठण. बोला अमर सर. चला आता वेळ वाचवा विनंती आहे. क्षेत्ररक्षण कृपया ताबडतोब लावून घ्या. सागर आप्पा किंग 11 मलठण ही टीम फलंदाजी करेल आणि टार्गेट असेल जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. सागरप्पा किंग 11 मलठण टीम जर पाहिली तर सन्माननीय सागरप्पा दंडवते, प्रसिद्ध गाडा मालक, फायनल सम्राट, राष्ट्रीय खेळाडू आणि भावी पंचायत समिती सदस्य. अगदी आपण पाहतोय सागरप्पा यांची टीम आहे आणि या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या आमच्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व बंटी तथा विशाल भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा मात्र साकारली गेली. गतवर्षी 2 गाव 1 टीम असं नियोजन, एक आयकॉन असं नियोजन होतं. यावर्षी पुन्हा एकदा काही बदल ही क्रिकेटची स्पर्धा घेऊन आली. आता 3 तालुक्यांना आपण संधी दिली. एक आयकॉन आहे, एक चॉईस प्लेअर नक्कीच प्रत्येक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सुंदर स्पर्धा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. साईराम मित्र परिवार आणि त्याचबरोबर रॉयल इस्टेट डेव्हलपर्स पुणे आयोजित हा क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतायत, पाहतायत. 53 टार्गेट, षटक क्रमांक पहिलं. विकास मते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. राजू पाटे आयकॉन, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारेंगाव गावचा सितारा. तर दुसऱ्या बाजूला निलेश शिंगवले, शिरूर तालुक्यातीलच हा खेळाडू देखील सद्यस्थितीला अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटने गाजवताना पाहायला मिळतोय. निलेश शिंगवले स्ट्राइक एंड वरती उभा. षटक क्रमांक पहिलं विकास मते, पारनेर तालुक्यातील एक नामांकित गोलंदाज आहे विकास. षटक क्रमांक पहिलं घेऊन येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. भव्य दिव्य क्रीडांगण, हाफ ट्रॅकर, बॅटची काढा त्या ठिकाणी घेताना आपण पाहिली. एक धाव कोणत्या प्रकारची मिळणार नाही. 30 सर्कल देखील आपण आकर्षक पाहतोय. 30 सर्कलचा सर्वप्रथम उपयोग केव्हा झाला असेल तर तो मात्र 1983 च्या विश्वचषकात सर्वप्रथम 30 सर्कल वापरले गेलं. त्यानंतर पॉवर प्लेचे नियम नक्कीच जे बदलत गेले, क्रिकेट बदलले. 2008 2009 साली आलेले IPL आणि क्रिकेटचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलून गेला. मालकत्व हा विषय क्रिकेटमध्ये नक्कीच जो आला. विकासमध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल. एक तेज तर्रार चेंडू अगदी आपण पाहतोय. विकास मतेचा यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतो आहे. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरवला गेलाय. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहिलोय अद्याप खातं खोलण्यात अपयश येताना जे पाहायला मिळते. पाठीमागचे 2 चेंडू अप्रतिम टाकलेत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. लाईव्ह प्रेक्षेपण जगभरात चालू आहे. प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था आहे. रंगीत कप्टरली क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रोफेशनल पंच काम करतायत. दररोज नवीन नवीन समालोचक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेक्षकांची फार मोठी गर्दी आहे. कशाचीच कमतरता नाहीये. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. साईराम ग्रुप हा असा ग्रुप आहे, साईराम मित्र परिवार. स्वतः हे सगळे खेळाडू क्रिकेट खेळतात. अनेक ठिकाणी विजेतेपद देखील या संघाने मिळवलेलं आहे. त्यामुळे मात्र क्रिकेटची पूर्णपणे जानकारी या खेळाडूंना आहे. त्याच्यामुळे आयोजन करत असताना प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक नक्कीच लक्ष दिले. मारा करण्यासाठी मात्र विकास मते पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. उडवल्यात, लेफ्टिक उखडवली गेली. फर्निचर रिस्ट्राइक, पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकास मते जबरदस्त गोलंदाजी.
तिसऱ्या चेंडूवरती लेफ्टिक उखडवली, चौथ्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. आणि निलेश शिंगवले सारखा एक धडाकेबाज फलंदाज पोहोचलाय पॅव्हिलियन मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी आपण पाहतोय बाळा शिंदे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट. विकास मते अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पोपटच्या चव्हाण अगदी आपण पाहतोय एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. चिंचबन आळकुटी म्हटलं की चव्हाण साहेबांकडे देखील नक्कीच विषय येईल. जुनजांत क्रिकेट त्यांनी देखील त्या ठिकाणी चिंचबन वरती फुलवलं होतं. स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत. अगदी आपण पाहतोय त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करेल. विकास मते या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर आहे बाळा शिंदे. सुरुवात अप्रतिम केली आहे विकासने. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय, त्यानंतर मात्र यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. आणखीन एक डॉट बॉल. 5वा चेंडू आहे. कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली गेली नाही. निलेश शिंगवले सारखा एक का चांगला फलंदाज बाद करण्यात त्याला यश आले. विकास मते लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंच्या मुलाखती घेण्याचा त्या ठिकाणी योग आला. त्यांनी सांगितलं सातत्यानं साईराम ग्रुपनं, साईराम मित्र परिवारानं मेहनत केली ही क्रिकेटची स्पर्धा घेण्यासाठी आणि त्यांच्या कष्टातून खऱ्या अर्थाने क्रिकेटची स्पर्धा साकारली गेली आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय मिस टाइम आहे. संधी आली एक, झेल झालाय. विकास मते काय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन. बाळा शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. निर्धाव षटक आणि 2 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. थँक्यू. या निर्धाव षटकासाठी सन्माननीय सागरदादा सातपुते सरपंच साहेबांच्या वतीने या निर्धाव षटकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक विकास मते यांच्यासाठी. चांगली कामगिरी करा, पारितोषिक मिळवा. अगदी आपण पाहतोय जो चांगली कामगिरी करतो त्यांच्यासाठी फार मोठी पारितोषिकांची उधळण या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती दिवसभराच्या सत्रात अनेक मान्यवर अगदी आपण पाहतोय उपस्थित आहेत. या ठिकाणी मात्र जे मान्यवर उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय सुहास कर्डिले, सचिन दसगुडे, महेश कर्डिले, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं पाहिजे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हा फटका अगदी आपण पाहतोय शतराच्या चेंडूवरती, चेंडूने टप्पा खाल्लाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सीमारेषेच्या आत की बाहेर अगदी आपण पाहतोय. थांबा चेक करतील त्या ठिकाणी, सांगितलं जाईल या ठिकाणाहून. झाडाला आणि भिंतीला लागला की जेवढ्या धावा पळून घेतल्या जातील तेवढ्या ग्राह्य धरल्या जातील.
झाडाला लागून जर चेंडू आत आला, आतल्या झाडाला, तारेला लागून आत आला तरी 2 रन आहेत असं संयोजकांचं म्हणणं आहे. थांबा जरा थांबा, खेळाडूने नाके एकत्र येऊ. त्या ठिकाणी आयोजक आहे स्वतः बंटी पाटील आहेत, पंचांशी चर्चा करतील. बाकी कोणी कॅमेरे देखील आहेत आपल्याकडे. आणि या चेंडूवरचा निर्णय असेल हा चौकार असेल. भिंतीच्या वरती जी तार आहे त्याला चेंडू लागला तर चौकार दिला जाईल. झाडांना लागून आला किंवा भिंतीला लागून आत आला तर धावा पळून घ्यायच्यात. झालर आहे त्याच्या पलीकडे गेला तर षटकार असेल. सकाळी आपण या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे हा चौकार असेल. चौकार असेल. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र खाता आता खोललं जात आहे. धनंजय भिंताडे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सज्ज होईल. आयकॉन टू आयकॉन अशी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे राजू पाटे. डावकुरे आताचा एक तेजपुंज सितारा अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा आहे राजू पाटेक. पहिल्या चेंडूवरती या चौकार आलाय. पुन्हा एकदा धनंजय भिंताडे सज्ज. हा फटका फाईन लेग दिशा निवडली आहे. चेंडू सुसाट वेगात पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकारासाठी 4 रन. थँक्यू. बॅक टू बॅक चौकार. 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. भरकटणारी गोलंदाजी. नो बॉल, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडताना आपण पाहिला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार त्या ठिकाणी आपण पाहिले. त्यानंतरचा चेंडू नो आपल्याला पाहायला मिळाला. धावा जर पाहिलं तर मात्र 9 ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. राजू पाटील या चेंडूवरती उभं करून ठेवलंय. धनंजय भिंताडे नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करतो आहे. अनेक प्रोफेशनल टीम मधून मागणी आहे या खेळाडूला. आयकॉन असेल, आयडॉल असेल, अनेक स्पर्धा नक्कीच खेळतो आहे धनंजय भिंताडे. अगदी आपण पाहतोय समोर आहे राजू पाटे. त्यामुळे चांगली झुंज नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही स्टार आमने सामने आहेत. स्टेट ड्राईव्ह खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय चांगले शतरक्षण केलंय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धाव फलकावरती या नजर टाकली तर धावा आहेत त्या 9 धावा. प्रवीण गावडे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षण करतोय. धावफलक स्थिर 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी या धनंजय भिंताडे सज्ज. हा फटका आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला अडवलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. वेगवान ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. धावांसाठी फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 6 षटकांची या ही मॅच आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 11 धावा येत आहेत. टार्गेट जर पाहिलं तर मात्र 53 धावांचा आहे. 53 इज टार्गेट. क्षमता आहे लढण्याची राजू पाटेमध्ये. क्षमता आहे लढण्याची मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय
गणेश मध्ये थोडासा मिस टाइम अगदी आपण पाहतोय, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. चांगला सामना होईल शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय. टार्गेट आहे 53चं आणि येत आहेत 6च्या सरासरीनं आतापर्यंत 12. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ अजूनही मात्र जो बाकी असेल. 24 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र शिल्लक असेल आणि 24 चेंडूत 41 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा, विनंती आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. चौथी मॅच चालली आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला पार पाडायच्यात वेळेत. पहिला दिवस उद्घाटनाला थोडासा वेळ निश्चितपणे गेला, परंतु सर्वच्या सर्व सामने आपल्याला संपन्न करायचे, त्याची दक्षता घ्यायची खेळाडूंनी आणि वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य सगळ्यांनी करा. सुंदर वातावरण निर्मिती आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेची मात्र जी केली गेली आहे. स्पीडअप करा, वेळ वाचवा. वेळेच्या सूचना वारंवार माझ्यापर्यंत येत आहेत. 12 धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2024 चा थरार तुम्ही पाहतायत. आजचा पहिला दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सागरप्पा किंग 11 मलठण आणि त्यांच्या विरोधात छत्रपती वॉरियर्स शिरूर यांच्यातील झुंज तुम्ही पाहतायत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फुल लेंथ होता. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय, स्थिरावतोय, वेग होता चेंडूला. अगदी आपण पाहतोय राजू पाटेला या चेंडूवरती देखील उभं करून ठेवलंय. अगदी आपण पाहतोय विकास मते. पाठीमागचे 7 चेंडू जर पाहिले तर निर्धाव टाकलेत विकास मते यांनी. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 7 चेंडू डॉट टाकलेत विकास मते यांनी. कमाल करतोय, धमाल करतोय, लाजवाब गोलंदाजी विकास मतेची. आता मात्र आक्रमण राजू पाटेच्या बॅट मधून निघतोय षटकार. 6 धावा. थँक्यू. विकास मते गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. व्यावसायिक संघ जर पाहिलं तर राजू पाटेचा नेहमीच त्याला आपण हमराज मृत्युंजय ऋषी जोरी सर यांच्या संघामध्ये खेळताना पाहिले. तर गोलंदाज देखील विकास मते काही काळ हमराज मृत्युंजय मध्ये आपण त्याला खेळताना पाहिले. आणि या 2 खेळाडूंची झुंज आमने सामने अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 18. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. क्रॅकिंग शॉट. फटक्याचा आवाज इथपर्यंत नक्कीच पोहोचला. राजू पाटे षटकार ठोकतोय. झुनगुरे बीड पोलीस, त्याचबरोबर सन्माननीय गणेश बागलाने बीड पोलीस क्षेत्रात कार्यरत असणारी ही मंडळी यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा फटका पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय कॉल केला गेलाय. धावा घेतल्या जातील त्या 2 धावा.
धावफलक अगदी आपण पाहतोय या 2 धावांच्या सहाय्यानं 26 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. एक संघर्ष मय क्रिकेट लढाई मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पायाला थोडीशी दुखापत राजू पाटे अगदी आपण पाहतोय. चांगला खेळ साकारताना आपल्या टीम साठी 53 बनवायच्या 26 आल्या. ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. 6 षटकांची मॅच क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहत आहेत. पंचांच्या भूमिकेत अक्षय निर्मल सर मुख्य पंचांच्या भूमिकेत कार्यरत आहेत. स्क्वेअर लेग पंच अमर साठे सर, शुभम गाडे सर अगदी आपण पाहतोय. जे तिसरे पंच पश्चिम बंगाल दौरा देखील या तिन्ही पंचांनी नुकताच पार पाडलेला आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय क्लास पाहायला मिळाला. स्विच हिट आपल्या टास्क पूर्णपणे चेंज केले होते आणि आणखीन एक नेत्रदीपक फटका जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे. क्रायसिस मॅन संकट योद्धा ठरताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अगदी आपण पाहिलं की याच विकास मतेने पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं, दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या षटकात वर्चस्व पाहायला मिळतंय. फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. राजू पाटे यांचं अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा विकास मते सज्ज होईल. ओ पुन्हा एकदा एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुसाट सीमापार चौकार. ओम माळी आपण संपर्क करा. ओम माळी, अभय स्मॅशर्स कॅप्टन ताबडतोब संपर्क करा. ओम माळी पहा, विकास मते पहिल्या षटकात निर्धाव टाकलं होतं पहिलं षटक, परंतु या षटकात तब्बल आल्यात 22 धावा. राजू पाटे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, 2 षटकार खेळले, 2 चौकार खेळले आणि या षटकात 22 येत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 34 आणि मॅचचं समीकरण आता बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फक्त स्पीडअप करा, वेळ वाचवा. 2 मॅच आहेत अजून. ओम माळी आपण संपर्क करा. पुन्हा एकदा आपल्यासाठी सूचना आहे. ओम माळी, धनंजय भिंताडे पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय. सिद्ध करावं लागेल. आयकॉन म्हणून मला का घेतलंय हे सिद्ध करावं लागेल. ऑन साइडच्या दिशेला चेंडूला जे खेळून काढलेला आहे, सिंगल घेतली जाईल. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल. अगदी आपण पाहतोय एक मानाची, एक प्रतिष्ठेची, एक अभिमानाची स्पर्धा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रॉयल ट्रॉफीचा थरार राजू पाटे स्ट्राइक एंड वरती. धनंजय भिंताडे मारा करण्यासाठी सज्ज होईल. सिंगल पूर्ण केली जाते वेगात अगदी आपण पाहतोय. दुसरी धाव देखील घेतली जाईल. चुकीची फेकी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 2 धावा होत आहे पूर्ण. राजू पाटे स्ट्राइक आपल्याकडे ठेवीन. चांगले फटके या पाठीमागे आलेले आहेत राजू पाटे यांच्या बॅट मधून, त्यामुळे स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. 2 धावा घेतल्या गेल्या. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 37 वरती स्कोर कार्ड आहे. स्ट्राइक एंड वरती राजू पाटे एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज अगदी आपण पाहतोय. दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर विकेटचं होईल पतन. मैदानाच्या आतमध्ये धावबाची शिकार. गणेश धावबाची शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
चला न्यू बॅटर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळ वाचवा विनंती आहे. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्ग वरती आहे. समीकरण वारंवार नक्कीच बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅट्समन चला ना ताबडतोब. थोडीशी घाई करा विनंती आहे. व्यासपीठ जर पाहिले तर मात्र सकाळच्या सत्रापासून मान्यवर मोठ्या संख्येनं मात्र उपस्थित आहेत. साईराम मित्र परिवार शिरूर यांच्या वतीनं मात्र सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. रॉयल इस्टेट डेव्हलपर्स रॉयल ग्रुप यांच्या वतीनं देखील सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहत आहेत रॉयल ट्रॉफीचा थरार. धनंजय भिंताडे स्टेट ड्राईव्ह खेळलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू एक टप्पा खाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. राजू पाटेच्या बॅट मधून सनसनीत चौकार. 4 रन. बेचाळीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलकावरती नजर टाकली तर 43 धावा धावफलकावरती आहेत. आयकॉन टू आयकॉन अशी झुंज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला धनंजय भिंताडे गोलंदाजीच्या भूमिकेत समोर आहे राजू पाटेक. अभय स्मॅशर चला नाणेफेकीसाठी संपर्क करा. स्विच हिट पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी राजू पाटेक ऑन फायर. ओम माळी आपल्याला वारंवार या ठिकाणी बोलवलं जातंय. टॉस होणं गरजेचं आहे. चला संपर्क करा. अभय स्मॅशर्स धनंजय भिंताडेचं हे षटक संपतंय. या षटकामध्ये आल्यात एकूण धावा अगदी आपण पाहतोय 15 धावा धनंजय भिंताडेच्या या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला निलेश शिंगवले टॉस साठी चला. नाणेफेक होणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा 49 आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज. नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय संजू बाबा पवार श्रीगोंदा केसरी आणि त्याचबरोबर सन्माननीय गोकुळ शेठ काकडे सचिन दसगुडे ज्या ज्या मान्यवरांचा उल्लेख केलेला आहे त्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केली जाईल. नाणेफेक यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याची होते. त्याचबरोबर स्वतः आपले विशाल भाऊ गायकवाड या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा साकारली गेली. गत वर्षीचं पर्व यशस्वी झाल्यानंतर या वर्षी अनेक नवीन बदल घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर आली. चला ज्या ज्या मान्यवरांचा उल्लेख केला सगळ्यांनी या व्यासपीठावरती या. कॅप्टन पोहोचा. 4 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सागरप्पा किंग मल्टन टीमला टॉस होतोय. नाणेफेक संपन्न होते. हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विजय चौकार. एकीकडे विजय मिळवलाय सागरप्पा किंग 11 मल्टन टीमनं
तर दुसऱ्याकडं नाणेफेक संपन्न झाली आहे. काय अपडेट टॉसचे? राहुल भाऊ, कोणी टॉस जिंकला? सागरप्पा किंग मलठण या टीमनं टॉस जिंकलाय. चला शतरक्षण करण्याचा निर्णय. सागरप्पा किंग 11 आपलं शतरक्षण ताबडतोब या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजू पाटे. 17 चेंडू 46 धावा. राजू पाटे, चला या ताबडतोब आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. चला राजू पाटे. पुरस्कार आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहा. आणि शतरक्षण लावणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला थँक्यू डीजे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत आपल्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय तात्या पासंगे यांना विनंती करतो अगदी आपण हा पुरस्कार देण्यासाठी समोर यायचे. राजू पाटे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार राजू पाटे यांना प्रदान केला जाईल. एक आकर्षक सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर एसएन ब्रँड हब. त्या ठिकाणी मात्र कोणती एक वस्तू तुम्ही घेऊ शकता. राजू, एक वस्तू कोणती घेऊ शकता. टी शर्ट आहे, ट्रॅक पॅन्ट आहेत, शूज आहेत. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. बाईट काय घेणार नाही कारण तुमची मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच तात्यासाहेब पासंगे आहेत, विशाल भाऊ गायकवाड आहेत, राजू पाटे. वेल प्लेड आणि पुढच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा. पुढची मॅच चालू होईल आणि पुन्हा एकदा पुण्यनगरीचा सोनेरी आवाज जे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत शैलेश भाऊ निवंगुने यानंतर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं स्वागत असेल.